नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 31 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक रेंजर दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 31 जुलैला साजरा केला जात असतो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जागतिक रेंजर दिवस दरवर्षी 31 जुलैला साजरा करतात. 2007 पासून या दिवसाची सुरुवात झालेली आहे. या दिवसाचं आयोजन इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन म्हणजे IFR करतं आणि रेंजर्सचं कौतुक करणं आणि त्यांचा सन्मान करणं हाच या दिवसाचा मुख्य हेतू आहे. रेंजर्स जंगल, वन्यजीव आणि नैसर्गिक वारसा जपतात आणि 31 जुलै या दिवशी या व्यतिरिक्त शहीद उधम सिंग बलिदान दिनही होतो आणि उधम सिंग हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला होता, हे आपल्याला माहित आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिलीप महादू गावित यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये सध्या सुरू आहे आणि दिलीप महादू गावित यांनी पुरुषांच्या 100 मीटर T47 शर्यतीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे आणि त्यांची वेळ होती 10.71 सेकंद. यात त्यांनी स्पर्धेचा नवीन विक्रम केलेला आहे आणि या मोसमातील सर्वोत्तम वेगही नोंदवलेला आहे. या व्यतिरिक्त मोहम्मद बासिल मोर्सी गानाकात, नाव बघून घ्या, यांनीही या शर्यतीमध्ये 10.83 सेकंद घेत रौप्य पदक मिळवले. दोघांची नावं लक्षात ठेवा, सुवर्ण आणि रौप्यासाठी. ठीक आहे. आणि पुरुषांच्या 100 मीटर T47 अंतिम फेरीमध्ये भारताने ऐतिहासिक 1-2 फिनिश केले, म्हणजेच एकाच वेळेस सुवर्ण आणि रौप्य भारताकडे आलेले आहेत त्यामुळे. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलीप गावित आणि मोहम्मद बासिल यांचं अभिनंदन केलेलं आहे या निमित्त. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, IRDAने मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणास मंजुरी कोणत्या कंपनीला दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पतंजली आयुर्वेदला. महत्वाचे पॉइंट्स पहा. IRDAने 28 जुलै 2026 रोजी मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिलेली आहे. या डीलची किंमत जवळपास 4,500 कोटी इतकी आहे आणि पतंजली आयुर्वेद 73.56% हिस्सा खरेदी करणार आहे आणि DS ग्रुप 24.5% इतका हिस्सा घेणार आहे. मंजुरी फक्त 3 महिन्यांसाठी वैध आहे, म्हणजेच व्यवहार 3 महिन्यात पूर्ण करावा लागणार आहे आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पतंजली आयुर्वेदिक कंपनीची प्रमोटर बनेल आणि कंपनीत अजून भांडवल टाकणार आहे. मॅग्मा जनरल इन्शुरन्स ही एक सामान्य विमा कंपनी आहे. कंपनी मोटार, आरोग्य, आग, सागरी प्रवास आणि दायित्व विम्याच्या सेवा देते, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे MUHS च्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मुख्यालय जे आहे ते नाशिकला आहे आणि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नुकतेच डॉक्टर व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची निवड करण्यात आलेली आहे. ही जी नियुक्ती आहे ती 29 जुलै
2026 रोजी जाहीर झाली आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षांचा असणार आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी या नियुक्तीची घोषणा केली आणि डॉक्टर गीते यांनी 2001 मध्ये MS शल्यचिकित्सा आणि 2010 मध्ये DNB म्हणजे DNB यूरोलॉजी पदवी मिळवलेली आहे आणि त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे अधिष्ठात्याच्या जबाबदारी देखील सांभाळलेल्या आहेत आणि त्यांच्या नावावरती 53 संशोधन निबंध आणि 6 पुस्तके आहेत आणि आरोग्य विज्ञान क्षेत्रातलं MUHS हे राज्यातील एक महत्त्वाचं विद्यापीठ आहे, लक्षात ठेवा. आणि ही नियुक्ती महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची मानली जात आहे. पुढील प्रश्न पहा. डिओर फार्मास्युटिकलच्या न्यूट्रास्युटिकल्स परवाना कोणत्या संस्थेने निलंबित केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, FSSAI या संस्थेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 30 जुलै 2026 रोजी FSSAI ने डिओर फार्मास्युटिकलचा न्यूट्रास्युटिकल्स परवाना थेट निलंबित केला आहे. हा प्रकल्प पंजाबमध्ये आहे आणि कंपनीने गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे नियम पाळलेले नाही आहेत असं कारण देण्यात आलेलं आहे. आणि GMP मध्ये स्वच्छता, कीटक नियंत्रण, साठवण, कर्मचाऱ्यांची स्वच्छता या सगळ्या गोष्टी येतात आणि कंपनीने सुरक्षितता, गुणवत्ता आणि ट्रेसेबिलिटी या सुद्धा सांभाळल्या नाहीत असं FSSAIचं म्हणणं आहे. म्हणून लगेचच उत्पादन थांबवण्याचे आदेश या कंपनीला देण्यात आलेले आहेत. FSSAI ही भारताची अन्न सुरक्षा संस्थान रेग्युलेटरी बॉडी आहे आणि याची जी स्थापना आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 नुसार झालेली आहे या डिपार्टमेंटची, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. पावेल दुरोव यांच्यावरती कोणता आरोप करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा आरोप आहे यांच्यावरती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पावेल दुरोव हे टेलिग्रामचे संस्थापक आहेत. रशियाची सुरक्षा संस्था FSB ने पावेल दुरोव यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. FSB म्हणजे फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस, लक्षात ठेवा. आणि दुरोव यांच्यावरती दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा आरोप आहे आणि टेलिग्रामने काही चॅनल, चॅट बॉट्स आणि हटवायला नकार दिलाय असं रशियाचं म्हणणं आहे. आणि या माध्यमांचा वापर युक्रेनच्या गुप्तचर संस्थांनी केल्याचा दावा आहे. ठीक आहे. आणि टेलिग्रामच्या डेटिंग सेवेचा वापर भारतासाठी झाल्याचा दावा देखील करण्यात आला. आणि पावेल यांना आंतरराष्ट्रीय वॉन्टेड यादीमध्ये टाकण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी झालं असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. ब्रुकफिल्डने भारतामध्ये सुरू केलेल्या रिन्युएबल एनर्जी प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ल्युमारा असं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ब्रुकफिल्डने 30 जुलै 2026 रोजी ल्युमारा नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ल्युमारा हा एक रिन्युएबल एनर्जी प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्ममध्ये $600 दशलक्ष गुंतवणूक केली जाणार आहे. आणि ब्रुकमार्क कॅटलिटिक्स ट्रान्सिशन फंड कडून ल्युमाराला निधी मिळतो आणि ल्युमारा सौर पवन बॅटरी स्टोरेज प्रकल्प विकसित करणार आहे आणि बॅटरी स्टोरेजचा उपयोग वीज साठवण्यासाठी मुख्यत्वे केला जात असतो. आणि ब्रुकफिल्डने भारतामध्ये $32 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि ब्रुकफिल्ड एक मोठी जागतिक गुंतवणूक कंपनी देखील आहे आणि ल्युमारा भारताच्या स्वच्छ ऊर्जा वाढीस नवे बळ देणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं त्याचं नवीन नाव असणार आहे, लक्षात ठेवा.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर ठेवलं आहे. लक्षात घ्या, सरकारने 29 जुलै 2026 रोजी या नाव बदलाचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालाय आणि जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव बदलण्याची माहिती दिलेली आहे. आणि कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे आणि ते महाराष्ट्रातील मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक आहे. ठीक आहे. आणि या जलाशयाचं जुनं नाव शिवाजी सागर हे होतं, पण नागरिक आणि शिवप्रेमी संघटनांनी नव्या नावाची मागणी केली होती म्हणून हे नाव बदलण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे नाव आता अधिकृतपणे इथून पुढे वापरलं जाणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. NLC इंडियाची कोणती उपकंपनी 900 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेड म्हणजेच NIRL ही कंपनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेड गुजरातमध्ये 900 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. कुठे उभारणार आहे? गुजरातमध्ये 900 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प. हे मुद्दे लक्षात ठेवा. या प्रकल्पासाठी गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड कडून लेटर ऑफ इंटेंट म्हणजे LOI मिळालेला आहे आणि हा प्रकल्प गुजरात राज्यामध्ये खावडा सोलार पार्कमध्ये उभारला जाणार आहे. NIRL ही NLC इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि तिची जी स्थापना आहे ती 14 जून 2023 मध्ये झाली. आणि NIRL सौर, पवन, ग्रीन हायड्रोजन सारख्या नवीकरणीय क्षेत्रामध्ये काम करते आणि हा प्रकल्प भारताच्या नवीकरणीय ऊर्जा वाढीस चांगली चालना देणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील आंदोलनाचं नेतृत्व कोणती संघटना करत आहे असा प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी असं त्या संस्थेचं नाव आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये JAAC च्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे प्रचंड महागाई, लोक बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत, वीज बिलं प्रचंड वाढली आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झालेत आणि अन्नधान्य तुटवडा ही मोठी समस्या बनला आहे. ही कारणं आहेत, हे लक्षात ठेवा. आणि कुठली संस्था करत आहे आंदोलन ते देखील लक्षात ठेवा. पाकिस्तान सरकारवरती मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे आरोप नागरिक करत आहेत आणि लोक प्रशासन व्यवस्थित चालावं यासाठी सुधारणांची विनंती करत आहेत. हे आंदोलन नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठीचं आहे आणि रस्त्यावर नागरिकांनी सरकार आणि पाकिस्तानच्या सैन्याविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनाचा खरा मुद्दा म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय हक्क मिळवणं हाच आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. स्पर्धावर्धक म्हणजे प्री कॉम्पिटिटिव्ह सुधारणांमध्ये भारताची जागतिक क्रमवारी कितव्या स्थानावरती पोहोचलेली आहे असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 57व्या स्थानावरती आला भारत. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताची जागतिक क्रमवारी 82 वरून थेट 57 वरती गेलेली आहे. हे मार्केट डिस्टॉर्टेशन परफॉर्मन्स इंडेक्समध्ये नोंदवण्यात आलेला आहे. अहवाल 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि या अहवालाचं नाव आहे इंडियाज नेक्स्ट ग्रोथ फ्रंटियर असं आहे. आणि या सुधारणांचा कालावधी 2010 ते 2023 या वर्षांदरम्यानचा आहे आणि निर्देशांकामध्ये मालमत्ता अधिकार, संरक्षण, घरगुती स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असे 3 मुख्य निकष आहेत. आणि भारतामध्ये GST 1 जुलै
17 रोजी लागू झालेला आहे आणि ही एक महत्त्वाची आर्थिक सुधारणा मानली जाते. आणि या अहवालामध्ये कर सुधारणा, दिवाळखोर प्रक्रिया नियमन, व्यापार सुलभीकरण अशा बाबींचा सखोल उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालवाहू रेल्वे कोणत्या बंदरातून सुरू झाली? रेल्वे म्हटलंय. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता बंदरातून. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालवाहू रेल्वे नेपाळमध्ये पोहोचली. ही रेल्वे कोलकाता बंदरातून निघून थेट बिराटनगर नेपाळपर्यंत पोहोचलेली आहे आणि या रेल्वेत 40 वॅगन होते आणि त्यात कॅनोल माल नेला गेलेला आहे. आणि रिवाइज्ड इंडिया नेपाळ रेल ट्रान्सिट प्रोटोकॉल अंतर्गत ही सेवा सुरू झाली. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आता सीमा रेषेवरती मालाचा ट्रान्सशिपमेंट करावा लागणार नाहीये आणि त्यामुळे वाहतुकीचा वेळ नक्कीच कमी होणार आहे. लॉजिस्टिक खर्चात पण बचत होईल. म्हणजेच आता भारत आणि नेपाळ सीमापार व्यापार जास्त कार्यक्षम होऊ शकतो. भविष्यामध्ये भारत नेपाळ व्यापार अधिक विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक होणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 31 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.